ड्रेसच नाही. काही लोक फार नाटकं करतात. आमच्या साधकांना मी वॉर्निंग दिली होती, काही काही मार्गदर्शकांना, ज्यावेळी जनरल लोकांसारखं आपण राहत ना, त्यावेळी जनरलायझेशनच झालं पाहिजे. स्पेशलायझेशन दिसता कामा नये. नाही ते काय होतं माहिती आहे का तुम्हाला? 7 कट्टर ब्राह्मण त्या काळातले, शिवत नाहीत, हे नाही, याचं खायचं नाही, त्याचं खायचं नाही, अगदी परफेक्ट असणारे वेदमूर्ती एका जंगलातून गावाकडे जात असताना खूप तहान लागली. इतकी तहान लागली, इतकी तहान लागली, म्हणजे आपण मरून जाऊत आता, ह्या इतका उन्हाळा आहे. आणि योगायोगानं एक चांभार होता, त्यांनी कातडी भिजवलेली होती पाण्यामध्ये. त्याला म्हणले पाणी, म्हणले हे आता एक तर चांभार ब्राह्मणाला चालत नाही, ती पुन्हा कातडी भिजवलेली, प्यायचं तर हे पाणी. आधी नाही नाही म्हणले तरी इतकी तहान होती, काय करावं. बाकीचे 6 जण तर म्हणले पिऊन टाकू मरण्यापेक्षा, पुढच्या पुढे काय. 6 पिलं. 7वा मला मेलो तरी पिणार नाही. अंतरी दृढ होता, परमात्मरूपी गुढ होता. चालले पुढे. आता म्हणले हे सांगाल ना आपण पिलोत बाटलोत म्हणून, आपल्याला कोणी उद्या पोथीला, पूजेला, यज्ञाला, हवनाला बोलविणार नाहीत. म्हणले मग आपण सांगू याने पिलं. याला वाळीत टाकतील बेट्याला. 6 जण म्हणल्यावर कोणाचं खरं? आता सांगा, 6 जणांनी जाऊन गावात बोंबा मारल्या, यानी पाणी पिलं बेट्याने. आम्ही म्हणलं मेलो तरी पिणार नाहीत, आणि हे पिलं, त्याला वाळीत टाकलं. कधी साधक एखाद्या मार्गदर्शकाला वाळीत टाकतील नेम नाही. मी म्हणलं मला देखील टाकून देते. सकळा सारिखा दिसे, तैसा संसर्गा माझी असे. संसारी लोकांच्या संगतीत असलेला दिसेल, विनोद करताना दिसते. एकदा शेखरकडे गेलो, शेखर आलेले नव्हते. त्याचा एक मित्र आला, आणि आमची उषा वहिनी माझ्याशी फार, त्यांचं गेलं म्हणजे विनोद फार चालतात, आणि विनोदाचे हास्याचे फवारे चालले होते आमचे. त्यांचा मित्रही भाग घेत होता आणि खूप हसत होते. शेखर आले की चिडीचूप, कारण त्यांचा सिरियस चेहरा, किंचित हसले तर स्मित, हा 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 असं तर कधीच मी पाहिलं नाही, आणि आपण हा हा शिवाय हसत नाहीत. आता चिडीचूप झालो. उषा वहिनी म्हणाल्या, पाहिलं म्हणले, तुम्ही साधक आहात, सोमानी साधक आहेत, पण आज 2 तास झाले म्हणले आम्ही हसायचे फवारे चाललेले आहेत म्हणले, इतके विनोद सांगतायत ते. शेखर बसता बसता एवढंच म्हणाला, सोमानी चौरंगी चिरा आहे, कशातही बसू शकतो, तसा मी नाही. माझ्यात काही डिफेक्ट्स आहेत, त्याच्यापैकी एक डिफेक्ट हा आहे. मग त्यांनी मला सांगितलं. उषा वहिनी काय समजलं असेल नसेल उठून गेल्या शरबत वगैरे करायला. शेखरने मला एक गोष्ट सांगितली, म्हणजे परवा लालसरे आला होता, आणि त्याने विचारलं, शेखर तू का करत नाहीस हे काम, तुझ्यावर सोपवलेलं आहे, तू सोमानीकडे का सोपवलंस? मी त्याला जे उत्तर देतं ते तुम्हाला देतोय. तर त्याने सांगितलं, मी लालसरेला असं सांगितलं, सोमानी आणि माझ्यामध्ये 2 गोष्टी कॉमन आहेत, सेम आहेत. आय कॅन इन्फ्लुएन्स द पीपल, म्हणजे लोकांवर ते मी प्रभाव टाकू शकतो. आय कॅन टॉक विथ द पीपल, एखाद्या वेळेस मी भाषणातही कमी पडणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आय कॅन इन्फ्लुएन्स द पीपल, मी लोकांना प्रभावित करू शकतो. आय कॅन टॉक विथ द पीपल, मी भाषणही करू शकेल सोमानीसारखं, पण आय कॅनॉट टच विथ द हार्ट ऑफ द पीपल, मी लोकांच्या हृदयात स्थान घेऊ शकणार नाही. दॅट इज माय डिफेक्ट.
सर्वांसारखं हसी मजाक. मग कुठेही मी कोणाला बोलत नाही आहे, पण फार मला भीत नाहीत कोणी. शरवंतर पण तू का करत नाही, माझ्या बाजूला बसलं तरी मी काही बोलत नाही. एखाद्या दिवस मीच करत नाही, खाऊ द्या बिचाराला. इतकं पाप आपण करू नये. आपणच करू नये. मग ते पाहतात आपल्याकडे, मग चालतं. नाही तर मला जे काही दिवशी वाईट टाकतील एकही दिसणार नाही. मी एकेकाला जर बोलवलं कोणीच राहणार नाही, शेवटी मी एकटाच. त्यांच्यासाठी ओव्या आहेत. हाऊ टू बिहेव. तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे. नाही तर सगळे पॅन्ट घातलेले आणि तुम्ही लंगोटी घालून गेले. अरे कोण तुम्हाला बरोबर ठेवी. नाही, आम्ही साधक आहेत आणि कर्मयोगाचे, बुद्धियोगाची लंगोटी आहे. ते म्हणतील आले ते आले, पुन्हा ह्या जन्मात भेटू नका. तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे. अरे मॉडर्न युग आहे, मॉडर्न सारखं राहिलं पाहिजे. मी जर म्हणालो बायाने कुंकू लावलं पाहिजे, टिकली नाही, केस कापू नयेत, साडीच घातली पाहिजे, पदर असा ठेवला पाहिजे, सगळ्या भागोबाई येऊन बसतील आणि मॉडर्न पोरी सगळे निघून जातील. त्यामुळे तिथं सगळ्या भागोबायांचंच यात्रा दिसायली. कारण भागोबाई पाहिली की सगळ्या मॉडर्न पळून जातील. आणि मी किशोरजी व्यासांना बोललो होतो, तुमच्याकडे येणारा सगळा तो वर्ग आहे, माझ्याकडे मॉडर्न मॅड आहे. जे मॅड आहेत, मॉड आहेत, जे बदमाश आहेत, जे सगळे दिशाहीन आहेत, ते आपले आहेत म्हणलं, ते आमचे आहेत. तुमच्याकडे अगदी सिस्टमॅटिक पाहिजे. त्यांनी चंदन लावलं पाहिजे, त्यांनी बुक्का लावला पाहिजे, त्यांनी वाळच घातलेली पाहिजे, त्यांनी घाण राहिलं पाहिजे. दिसायला घाण, राहायला घाण, बोलायला घाण. इट इज बघतो. आपल्याकडे ते सगळे पळून जातील. मला कॉलेजमध्ये असताना लास्ट इयर BAचं आणि गॅदरिंगमध्ये माझं वन्स मोर झालं. कधीच मी भाग घेतला नव्हता आणि वन्स मोर झाल्यामुळे, नाही सेकंड इयरला, तर माझ्याकडे बासरी वन्स मोर झाली. त्यामुळे सगळ्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध झालो आणि प्रत्येकजण मला ओळखायला लागलं. मला वाटलं हुरीच उडाला, ते वन्स मोर होतं. वन्स मोर वन्स मोर वन्स मोर झालं. भगवतीताई ऐकायला होत्या, मुद्दाम आल्या होत्या. आणि झाल्यानंतर मी कॉलेजचा फर्स्ट हे ठरलो आणि त्यामुळे सांगितलं इथून पुढे एंटरटेनमेंट कमिटीच्या बैठकी आणि ग्रुप सॉन्ग सिलेक्शन सगळं सोमानी करेल असं डिक्लेअर केलं सायकॉलॉजीच्या प्रोफेसरनी, सिद्दीकी सरनी. आणि मग मी मुख्य झालो. त्यामुळे तो माझा भावच वाढला. एंटरटेनमेंट कमिटीमध्ये एक जाधव नावाची मुलगी होती. राठोड आणि मी, आता आमचे ड्रेस तर हेच होते, त्याला काहीच नाही. आणि कधी अध्यात्माच्या गप्पाच केल्या नाहीत. बासरी, गाणे हे सगळं माहीत होतं. आता राठोडला भेटली ती ही. राठोड निवडून आला होता एंटरटेनमेंट याच्या, नाही आपल्या फाईन आर्ट्समध्ये. त्याला कॉलेज सोडून मी निवडून आणलं होतं. आणि ती जाधव पोरगी भेटली. तुमचं आणि सोमानीचं काय चाललं आहे? त्याने सांगितलं ज्ञानेश्वरीचं पारायण. इतका राग आला तिला. नीट बोला ना म्हणले, देवानं तोंड दिलंय तर. आणि खरंच त्यावेळेस आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करीत होतो बाप्पासाहेबाकडे. आता जो हसत हसत आला मला म्हणला, ती जाधव पोरगी BSCची भेटली रस्त्यात आणि विचारलं तुमचं आणि सोमानीचं सध्या काय चाललं. मी ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणल्यावर तिला असा राग आला. म्हणले नीट बोला म्हणले, देवानं तोंड दिलं तर. आता काय खरं सांगू का खोटं सांगू? हसलं. तिला हे पोर आणि ज्ञानेश्वरीचं पारायण कसं शक्य आहे?
जसे एका नाटकात आहे मानापमानमध्ये, अरे 16व्या वर्षाच्या गीतेकडे पाहण्यापेक्षा ह्या 16व्या वर्षात कोणत्या गीतेकडे तू चाललास, म्हणजे भगवद्गीता. तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे. कधी आम्ही गंध लावले नाही, कधी बुक्का लावला नाही, कधी गप्पा केल्या नाही. आणि मी स्वतः तुमच्या सगळ्यांच्या बरोबर असताना सगळं मारीन. अध्यात्माचीच असली तर अध्यात्म मारीन, बाकी ठिकाणी मी कुठल्याही गप्पा मारीन. कोणी फार काही विचारलं, कधी बाहेरमध्ये चर्चा करताना मी कधी अध्यात्मावर बोललो नव्हतो. गोपाळभाऊ वांगीकर होते, एकदाच लागले सगळे म्हणायला, महाभारतामध्ये भीम असा 5 वर्षाचा होता म्हणे, आणि एका शिळेवर त्याला आदळलं की शिळा फुटली, कसं शक्य आहे. तर असं काही वादविवाद चालला. ते पेडगावकर वकील म्हणले, सोमाणीला विचारू, याची फार स्टडी आहे. मला म्हणले ते भीम, मी ऐकत होतो फक्त, मी काही बोलत नव्हतो. मी कधी कोणी काही भांडतही असते तर मी चर्चा करीत नाही अध्यात्माची कोणाशी. म्हणजे आदळल्यानंतर शिळा कशी फुटली, मला आपल्याला माहीत नाही, मी नव्हतोच त्यावेळेस. आपल्याला काही माहीत नाही. असतो तर सांगितलं असतं, आपण नव्हतोच. सकळा सारिखा दिसे, तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. काय माऊली आहे, काय ओवे आहेत, काय उदाहरण आहेत. तसा तो सगळ्यांच्या सहवासात असतो, सगळ्या सामान्य लोकांसारखा दिसतो. एकदा मुंबईचे एक साधक आले, आपला तो घेऊन आला, कोण, आपला सिल्लोडवाला गोरे. आता सगळे आपण बसलेलो आणि तितक्यात लगेच वेळ झाली प्रवचनाला बसायची आपल्याला, आणि मी जाऊन बसलो. म्हणले महाराज कुठे आहेत? म्हणले ते कोण बोलत होते तुमच्याशी? ते साधारण आहे. ते म्हणे हो ना, आपल्या बरोबर सतरंजीवर झोपणारे तेच होते म्हणले. आणि ते शूट पॅन्टमध्ये का? म्हणले हो. एकदा रामू शहाणेचे कॅसेट त्यांनी दिल्या, आणि पुण्याचे एक फार मोठे सराफ, त्याचे नातेवाईक, रामू आज आला का? नेमका आज नसेल. ते पहिल्यांदा उतरले गाडीतून, निरोप आला की मला त्यांना भेटायचं म्हणले. त्यांच्या कॅसेट ऐकल्या, मला पाहिले. मी आपला साधा ड्रेसमध्ये सफारीमध्ये होतो त्यावेळेस, कुठून तरी आलो होतो, खुर्चीवर बसलेलो होतो ऑफिसमध्ये. इतक्या जोरात हसले. मला हसायला काय झालं? मला वाटलं सिंग फुटलं का काय, शेपूट निघाली की माणसासारखं दिसणं, आईना पाहावा म्हटलं. म्हणजे हसायला काय झालं? मला वाटलं तुम्हाला शेंडी असेल, उपरणं असेल, गंध असेल, मुठ्ठी माळ असेल गळ्यात, तुम्ही तर सफारीमध्ये. सकाळा सारी गेवराईला गेलो होतो, तिथे अट्टवलेत. नगराध्यक्ष होते, आणि माझा परिचय दिला. हे निवळीवाले सोमाणी जेथेडी या कंपनीने. त्यांची माझी पहिल्यांदाच ओळख झाली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं म्हणले, ते सोमाणी वकील परभणीचे तुमचे कोण लागतात? मी म्हणलं तो मीच आहे. तुम्ही नाही हो म्हणले. ते सोमाणी वकील परभणी. म्हणलं तो मीच आहे. अहो नाही म्हणले, ते ज्ञानेश्वरी सांगणार आहे. म्हणलं तो मीच आहे, कारण मी सफारीमध्ये होतो. तर माझ्याकडे पाहायला लागला. आनंद. मला वाटलं तुमचं वय 80 असेल, खूप अभ्यास असेल, ड्रेस वेगळे असतील, तुम्हाला पाहिल्यावर शंका आली म्हणून म्हटलं. सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तसा तो सगळ्यांच्या सहवासात असतो, सगळ्या सामान्य लोकांसारखा दिसतो. कसे? प्रीतीसुधाजी आळंदीला आल्यानंतर पहिल्यांदा त्या कॅसेटमध्ये तर 2 वेळेस त्यांचं वाक्य आलंय, आणि मला अनेक वेळेस म्हणल्या खाली उतरल्यावर, तुम्ही किती साधे आहात, किती साधे आहात. त्यांना वाटलं आशयाचा माणूस तो हवेत उडाला पाहिजे, त्यांनी तर भेटच देऊ नये कोणाशी. नो टाईम असला तरी नो टाईम. किंवा कसं राहायला पाहिजे, कुठे कसं असायला पाहिजे,
किती साधे, किती साधे. असं झालं पाहिजे, माऊलींची आज्ञा आहे. तसा तो सगळ्यांच्या सहवासात असतो, सगळ्या सामान्य लोकांसारखा दिसतो. कसे तर जसे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्यात भासते, पण ते ओले होत नाही, हातात येत नाही. जरी तो सामान्य लोकांच्या सारखा असेल, राहत असेल, बोलत असेल, वागत असेल, खात असेल, पीत असेल, तरी सर्वसामान्य लुडबुडलेले दिसतील, हा लिडबिडणार नाही. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये प्रकाश सूर्याचा प्रतिबिंब पडतो पाण्यामध्ये, पण त्या पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब पाण्यानं ओलं होत नाही, सूर्य ओला होत नाही. तसा संसारामध्ये राहत असून अलिप्त असेल, सगळा व्यवहार करील, खाईल, पिईल, सगळं करेल. असं वाटेल हा तर काहीच करत नाही, आपल्या तर यांच्यात काय फरक आहे. विनोद हाही करतो, मजा हाही करतो, हाही खातो, हाही पितो. याला कसं बाळा? पण माऊलींची आज्ञा आहे कसं राहायचंय. आणि पर्यायानं भगवान कृष्णाची आज्ञा आहे. सकळा सारिका दिसे तैसे तोय संगे अभासे, पाणी भानुबिंब, भानू म्हणजे सूर्य, सूर्याचा प्रतिबिंब जरी पाण्यात पडलं, तोय म्हणजे पाणी, तरी ते मळत नाही, लिंपत नाही, ओलं होत नाही. तसा हाही संसाराच्या सगळ्या संगतीने हा ओला राहत नाही, ओला होत नाही. तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखिजे, एरवी निर्धारित निजे सोय जयाची. अरे भगवान गोपाल कृष्ण बाळपणामध्ये जरी ऐश्वर्य दाखवलं असेल, तरी काही गोष्टी अशा केल्यात की अतिसामान्य दिसावा. यशोदेनी माखन फोडलं, मग माखन चुरून खाल्लं, किंवा एखादा माठ जर फोडला तर छडी घ्यायची आणि चोळचोळ कापायचे भगवंत. माराच्या भीतीने असे